गावरान कोंबडी आहे. थोडस गरम आहे. तर बघू शकता मित्रांनो, आज जरा म्हणलं आज थोडासा वेगळा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवावा, त्याच्यामुळं आता ही मेहनत. आता हा आपला खड्डा तयार झालेला आहे. आजच्या व्हिडिओसाठी आपल्याला लागणार होता खड्डा, तर असा हा खड्डा आता आपण तयार करून घेतलेला आहे. जास्त काही मोठा आपल्याला खड्डा लागणार नाहीये, एवढ्या खड्ड्यामध्ये आपलं होऊन जाईल काम. हे थोडंसं खड्डा आपला पूर्ण झालाय, सरपण आपल्याकडे रेडी आहे, फक्त फोडावं लागतं. जरा कुऱ्हाड आणलेली आहे, थोडंसं सरपण फोडून घेऊया. थोडं पाणी गरम करतोय आपण. गावरान कोंबडी आहे. आज गावरान कोंबडीचा बेत होता आपला, आणि गावरान कोंबडी आपल्याला मिळाली आणि ती साफ करून घेतली मी चांगली. आत्ता हे बघा, ही गावरान कोंबडी, त्याचा कलेजी बेटा. आपण नॉनव्हेज प्रेमी मित्रांनो, त्याच्यामुळं आपलं व्हिडिओ जास्त तर नॉनव्हेजच असणार आहे. तर आज आपण ही गावरान कोंबडी एक नवीन पद्धतीने बनवणार आहे. छानपैकी आपण ह्याला धुवून घेतले. आता चला गरम पाण्यात जरा इला करून घेऊ आपण. आपण मसाल्यामध्ये मस्तपैकी छानपैकी मुरवून घेऊ जरा कोंबडी, आपली गावरान कोंबडी आजची. अद्रक पेस्ट, काळा मसाला आहे मित्रांनो. आज भरपूर मसाला लावणार आहे आपण याला. हा आपला एव्हरेस्टचा यातला चिकनचा मसाला आहे. आपला थोडा घरचा मसाला आणला होता आणि त्यात थोडी हळद मिक्स करून आणली. कांदा लसूण मसाला आहे. त्यात आपण थोडस दही मिक्स करूया मस्तपैकी. एक लिंबू टाकून घेऊ आपण ह्याच्यावरती. गावरान कोंबड्याचा बेत आपण केला होता पहिला, आज गावरान कोंबडी आणली. मीठ टाकूया थोडस आपलं चवीपुरतं. मिक्स करून घेऊ मसाले सगळे आपण.
मसाला आपला मग छानपैकी आता मिक्स करून झाला. आता आपण ज्यूस भरून घेऊया. हा ज्यूस आहे आपल्याकडं. सगळा ज्यूस आपण आता ह्याच्यामध्ये थोडा थोडा कशी फुगती लगेच. हा ज्यूस आपण बनवलेला आहे. संत्री मोसंबी एकत्र केलंय सगळं. लिंबू टाकला ह्याच्यामध्ये परत. पण ह्या ठिकठिकाणी आता ज्यूस भरून घेऊया छानपैकी. कशी कोंबडी फुगते आपली ज्यूस भरला की तिचा. इंजेक्शन देतोय कोंबडीला. त्यात लाकडं घाल ना विधू. अजून विजले असेल तर, जळले असेल सगळे तर. छानपैकी आता आपण मसाला चोळून घेऊया याला. आपला तंदुरी मसाला मिक्स केला याच्यामध्ये. मसाला याला चोळून आपल्याला थोडा वेळ ठेवावं लागेल त्याला तसंच. कलेजी पॅटलही आपण छानपैकी मसाला चोळून घेतला. आता आपण याला थोडा वेळ ठेवून देऊया असंच, म्हणजे छानपैकी मसाला त्याला लागेल. आता आपण याला बटर पेपरमध्ये मस्तपैकी गुंडाळून घेऊया. त्याच्यानंतर ना आपल्याकडं पेपर फॉल आहे, फॉल पेपर. मग फॉल पेपरमध्ये टाकून आपण खड्डे त्याला टाकून देऊया. छानपैकी मसाला लागलाय. त्याच्यासोबत हा आपला कलेजी पेठा आणि हा थोडासा मसाला शिल्लक आहे. तो मसालाही आपण त्याच्यासोबत टाकून देऊया. थोडासा लावून द्या. थोडंसं आपण आहे ना त्याच्यासोबत बटर पण टाकूया. अमूल बटर आहे आपल्याकडं. ते वितळलं आता, पण हरकत नाही आहे वितळलं तरी. आपण त्याच्यावरती असं टाकून देऊया अमूल बटर. चिकन सोबत तर आपण याला छानपैकी बटर पेपरमध्ये गुंडाळून घेऊ. किती वार आहे. जर पकड इथं बाळा, जरा इथं पकड. आपण मला फॉल पेपरमध्ये गुंडाळून घेऊया. बघू पेपर फॉलमध्ये छानपैकी गुंडाळून घेतली कोंबडी आपली. आपला आता
विस्तव तयार झालेला आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये टाकून घेऊ. तर ह्याच्यात आपण थोडेसे अजून लाकडं टाकणार आहे. आपण ह्याला मातीने झाकून घेऊया. आपण ह्याला आता मातीने झाकून घेतलंय आणि वरून आपण परत थोडीशी त्याला आग देणार आहे. त्याच्यामुळे ते दोन्ही बाजूनी चांगलं आपले भाजून निघाल कोंबडी. वरून पण आपण आग दिलेली आहे आणि आतमध्ये तर पहिलंच ते गरम होतं सगळं. तर बघूया आता याला एक अर्ध्या पाऊण तासाने आपण काढून बघूया आपली कोंबडी कशी झाली ती. पण अर्धा तास झाला आपल्याला. आता आपला जाळ जवळपास विजला आहे आणि आर पण विजतच आलेलं आहे. तर एकदा आपण बघूया चेक करून. थोडंसं गरम आहे. दर परत खाली पेपर गेला. पेपर धर म्हणलो तुला. पेपर लागणार आहे आपल्याला.